आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने, यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत। बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स, या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत। हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग, साधारणतः 160 ते 180 नॉटिकल माईल, हा प्रवास आज सकाळी साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे। आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलो। साहेब, इथं ही बोट आल्यानंतर जे प्रवासी त्या बोटमधून येणार आहे त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी काय व्यवस्था इथून केली जाणार आहे काय? आज 1-2 दिवसापूर्वीच हा प्रश्न होता आणि बरेच आमचे जवळचे लोकल्स जे आहेत त्यांनी हा प्रश्न घेतलेला, तर आम्ही ST महामंडळ जे आहे त्यांना आम्ही इमिजिएटली 2 बसेसची सुविधा इकडनं जे पर्यटक उतरणार आहेत, पॅसेंजर उतरणार आहेत, त्यांच्या सुविधेसाठी देवगडपर्यंत ही बस सेवा दिलेली आहे आणि ही इथून पुढे सुद्धा हा जो टाईम टेबल जो बोटीचा आहे तो टाईम टेबलसुद्धा जिल्हा प्रशासन, SP साहेब, ST महामंडळ आणि कन्सर्न फिशरीज डिपार्टमेंटला सुद्धा हे कळवण्यात येईल। एकूण किती प्रवासी आता मुंबई ते विजयदुर्ग ह्या फेरीमधून प्रवास करत आहेत? किती कार असतील किंवा किती दुचाकी आहेत, काय सांगता? साधारणतः 390 पॅसेंजर आहेत, कार 21 आहेत आणि 17 मोटर बाईक्स हा प्रवास आता सध्या M2M प्रिन्सेस ही बोट सगळ्यांना इथे घेऊन येत आहे। त्याच्यावरचे कॅप्टन जे आहेत, कॅप्टन मृत्युंजय, हे वेसलचं कमांड करत आहेत आणि सर्व पॅसेंजर्सला इथे आपण सगळेजण मिळून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत। साधारणतः बोट इथे 4 वाजता ठीक 4 ते 4:15पर्यंत इथे दाखल होईल। आपलं नाव आणि पद? माझं नाव कॅप्टन संजय त्रिंबक उगलमुगले, मी महाराष्ट्र सागरी मंडळ येथे प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून कार्यरत आहे। उगलमुगले वेगवेगळ्या होतं सर, MMBच्या वतीनं कशा प्रकारे ही पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे? विशेषतः बघितलं ते जे काही व्हिसेल येते M2M फेरी सेवेच्या माध्यमातून प्रवासी घेऊन 4 दशकांच्या नंतर इथं बंदरावरती प्रवासी बोट येणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण काय काय दक्षता घेतलेली आहे, काय सांगा? पूर्वी आपल्याकडे ऑलरेडी इथे एक आपली पॅसेंजर जेटी होतीच विजयदुर्गला, आणि विजयदुर्ग निवडण्यामागचं कारण म्हणजे इथे पाण्याला ट्रँक्विलिटी आहे आणि प्रवाशांना आणि वाहनांना बोटीतून उतरणं चढणं सोपं होणार आहे। या दृष्टिकोनातनं त्या बोटीला आवश्यक जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते आम्ही पावसाळ्यातच पूर्ण केलेलं आहे। त्याच्यासाठी 60 मीटर लांबीचा फ्लोटिंग पॉन्टून, पाईल जेटी असं कनेक्शन तयार करून जेणेकरून त्या बोटीवरनं सुबक आणि सुरक्षितरित्या वाहनं जमिनीवर येऊ शकतील, या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आम्ही ऑक्टोबरमध्येच पूर्ण केलेलं आहे।